नमस्कार, आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मिश्र पिठाचे थालीपीठ, जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. तर बघूया आपण या रेसिपीसाठी मी साहित्य जे घेतलेले आहे. हा एक बाऊल आहे, हा गव्हाच्या पिठाचा आहे. गव्हाचं पीठ एक बाऊल घेतलेलं आहे. एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ आहे. एक वाटी बेसन पीठ आहे. एक वाटी बाजरीचं पीठ आहे. आणि हे लसूण, मिरची, जिरे आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि यामध्ये आपण घालणार आहोत हे कांद्याची पात आहे, ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे. ही कांद्याची पात मी त्यामध्ये घालणार आहे आणि 1 चमचा हळद. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण ही पिठं मिक्स करून घ्यायचे. हे गव्हाचं पीठ आहे, यामध्ये आपण हे ज्वारीचं पीठ घालणार आहे 1 वाटी. 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी हे बाजरीचं पीठ आहे. बाजरीच्या पिठामुळे कलर खूप छान येतो थालीपीठाला. हळद पूड आणि हे मिरची, कोथिंबीर, जिरे आणि लसूणचं वाटण आहे, ते घालणार आहे आपण. हे बघा, यात वाटण टाकून घेतलेलं आहे आपण, हे लसूण, मिरची, जिरे आणि कोथिंबीरचं. आता यामध्ये आपण ही कांद्याची पात घालणार आहोत. स्वच्छ धुवून घेतलेले, कट करून बारीक कट केलेले एकदम. चवीनुसार मीठ. हे बघा, हे असं पीठ मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय पाणी टाकून. तर हे बघा, तयार आहे आपलं हे थालीपीठाचं पीठ मी मळून ठेवलेलं आहे. आता आपण याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, एकदम मीडियम मळलेलं आहे बघा पीठ हे. हे बघा, अशा पद्धतीनं हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला 15 ते 20 मिनिट. आता आपण याच्याबरोबर खाण्यासाठी, या थालीपीठाबरोबर खाण्यासाठी उसळ करून घ्यायची मुगाची. चला आता त्याची रेसिपी बघूया. हे बघा, या वाटीने मी 1 वाटी मूग घेतलेले आहेत. तर आता आपण याला कुकरला शिजवून घेऊया. 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मूग. बघा, मूग धुवून घेतलेले आहेत मी. आता यामध्ये पाणी घालूया आणि 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत आपण याच्यात. हे बघा, थोडीशी हळद पूड टाकून घेतलेली आहे मी. आता आपण कुकर लावून घेऊया. तर हे बघा, आता आपण थालीपीठ करून घ्यायचं आहे. पीठ चांगल्या पद्धतीनं मुरलेलं आहे आता आपलं हे. आता आपण थालीपीठ करून घेऊया. त्यासाठी मी हे तीळ घेतलेले आहेत त्याला लावण्यासाठी. हे बघा, एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आता हा रुमाल आपण भिजवून घ्यायचा आहे त्यातून. आता मी हा रुमाल पोळपाटावर टाकून थालीपीठ थापून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे मी घेतलेलं आहे पीठ. आता याला मी तीळ लावून घेणार आहे. हे बघा, असे दोन्ही साईडने तीळ लावायचे आहे. आता हे असं थोडंसं पाणी टाकायचं आहे वरून आणि आपण याला लाटून घेऊया पहिल्यांदा. हे बघा, हे असं लाटून घ्यायचं आहे थोडंसं. हे असं लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे असं थापून घ्यायचं आहे गोल. थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आपण हे थापायचे, म्हणजे पीठ पुढं सरकते. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ सगळेजण आवडीने खातात. हे बघा, हे अशा पद्धतीने
थापून घ्यायचं आहे थालीपीठ. आता आपला तवा पण गरम झालेला आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया. आता हे असं रुमाल उचलून तव्यामध्ये थालीपीठ टाकून, हे बघा तव्यामध्ये थालीपीठ टाकलेलं आहे. आता आपण हा रुमाल काढून घेऊया. बघू शकताय तुम्ही. आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया थोडंसं. तेल टाकून पलटी करायचं. दोन्हीकडून असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ. अशा पद्धतीने हे दोन्हीकडून खरपूस भाजून घ्यायचं आहे आपण. किती छान दिसतंय बघा. आणि खायला पण तितकंच पौष्टिक आहे, कारण सगळ्या प्रकारची पिठं मिक्स आहेत ह्यात. तर तयार आहे आपले हे थालीपीठ. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. उसळ करण्यासाठी कढई ठेवलेली आहे मी. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाले की लगेच कांदा टाकायचा आहे. हे बघा कांदा टाकलेला आहे. कांदा भाजून घेऊया चांगला. हे बघा मूग आपले शिजलेले आहेत. पाहिजे असे शिजलेले आहेत आपल्याला. त्यामध्ये आपण हळदपूड टाकली होती. तर कांद्यामध्ये आपण फक्त चटणी टाकणार आहोत, लाल तिखट, कारण की आपण मुगामध्ये हळद टाकली होती. तर आता लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, घरगुती लाल तिखट. आता यामध्ये हे शिजलेले मूग टाकायचे. मीठ चवीनुसार. आता याला एकसारखं परतून घ्यायचं असं. तर आपली उसळ ही तयार झालेली आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली उसळ तयार झालेली आहे. 5 मिनिटाला झाकून ठेवूया आपण. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण प्लेट काढून घेऊया. तर तयार आहे आपली ही उसळ. आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आता. हे बघा तयार आहे आपली ही उसळ, मुगाची उसळ थालीपीठ बरोबर खाण्यासाठी. हे बघा कोणाकोणाला प्लेन थालीपीठ पण आवडतं आणि कोणाकोणाला हे कांदा घातलेलं पण थालीपीठ आवडतं. तर यामध्ये आपण कांदा घालून पण करणार आहोत थालीपीठ एक. अशा पद्धतीने कांदा मिक्स करायचा आहे. बारीक कट करून कांदा मिक्स करायचा आहे बघा याच्यामध्ये असं. बघा कांद्याचं थालीपीठ आपण आता थापून घेऊया. पाणी टाकलेलं आहे मी याच्यावरती. हे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा. थोडं थोडं पाणी टाकून लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हाताने थापायचे. हे अशा पद्धतीने. हे बघा खूप छान लागतं हे पण थालीपीठ.
कांदा घालून केलेलं थालीपीठ पण छान लागतं खायला. तव्यामध्ये टाकले मी आता. तेल टाकून भाजून घ्यायचंय. हे बघा, बघू शकता तुम्ही, भाजलेलं आहे मी कांद्याचं थालीपीठ. हे दोन्ही बाजूनी खरपूस भाजायचंय. तर तयार आहे आपलं हे मिक्स पिठाचं थालीपीठ. बघू शकता तुम्ही, हे बिना कांद्याचं आहे. कांद्याची पात घातलेली आहे याच्यामध्ये. आणि हे कांद्याचं थालीपीठ आहे. याला आपण दही आणि मुगाच्या उसळबरोबर खाऊ शकतो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट पण करा आणि सोबतच बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.